मंत्रमूलम दुर्वाक्य मोक्षमूलम कृपा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवी महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरु महाराज की जय। ओम नमो ध्यात्या वेद प्रतिपाद्या जय जय सूर्य वेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलात्मति प्रकाशो मने निवृत्ती जातो अवतारी म्हणून जाणते गुरु भजिते तेने सुकृत कार्य होईजे जैसे मुळे चिंतन सर्जे शाखा फलवे संतोषते मद हृदय सद्गुरु जेने तारिला संसार पुरु म्हणून विषय साध्या गुरुविका वरे सद्गुरुनाथ महाराज प्रस्तुत प्रसंगी आजचा दिवस सोनियाचा दिवस म्हणायला हरकत नाही। श्री 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 अट्ट कैवल्य म्हणतात नारायण गिरीजी महाराज गुरु काळगिरीजी महाराज मठ संस्थान कडप्पा माहूर नांदेड आणि उर्पर आहेत। त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त कैवल्यवासी परमपूज्य विश्ववंदनीय सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांच्या खूप आशीर्वादाने हे सगळं काही कार्य चालत आहे। आईचा जगी हो संत झाला परिणाम ध्वज उभारिला असा एक संत झाला की ज्यानं परज्ञानाचा प्रचार केला। जगामध्ये संत पुष्कळ झाले पण बाळगीर महाराजांचा संत मात्र एक मिळून एकच असा संत महात्मा आहे की तुम्हाला एकच आनंद परमात्म्याची ओळख करून देणार। आणि त्याच बाळगीर महाराजांचे हे जन्मस्थान याच ठिकाणी महाराज लहान असताना क्रीडा केलेली जागा खेळलेली जागा त्यांच्या पायाचा स्पर्श झालेली जागा अतिशय पवित्र भूमी अतिशय पवित्र माती ही जर माती आपण कपाळाला लावली तर माईच्या 42 आणि बापाच्या 42 वेळाचा उद्धार झाल्याचं म्हणतात। अशा या
महान संतांची भूमी असणारे हे राहेरगाव, पवित्र राहेरगावाच्या गोदावरीच्या ठिकाणी भव्य आणि दिव्य मंदिराचं आयोजन ज्या संत महत्वाने आरंभ केलेला आहे. खरोखरच आनंद धर्माची पुण्य लागते हे कार्य घडले आहे. जरी पूर्व पुण्य वगैरे तरी सद्गुरूची सेवा घडे. जर आनंद धर्माचं पुण्य असेल तर हे कार्य हातून होत असतात. म्हणून या ठिकाणी महाराजांच्या हस्ते या मंदिराची अतिशय सुंदर उभारणी झालेली आहे. आणि आता इथून पुढे जे आहे ते काम शिल्लक राहिलेलं आहे आणि तेही काम शिल्लक होईल. फार मोठा इतिहास आहे. तुम्हाला जर सांगायला गेलं तर खूप वेळ लागेल, पण मी जास्त वेळ घेणार नाही. कारण का इथं प्रवचनकार कीर्तनकार सगळे या ठिकाणी जमलेले आहेत आणि सर्व संत साधू संत महात्मे या ठिकाणी जमलेले आहेत. आणि या सर्व साधू संतांच्या मुखातून चार शब्द प्रत्येकाला ऐकायला मिळणार आहे. म्हणून हे जन्मस्थळ असणारं बाळजी महाराजांचं गाव आणि या ठिकाणी फक्त हेतू आहे वाढदिवसाचा. फक्त तुमच्या पुढे वाढदिवस नावाचा हेतू ठेवला, याच्या पाठीमागे दुसराच हेतू आहे. वाढदिवसाला तेवढं महत्व महाराज देत नाही, पण त्या निमित्तानं काय होईना सर्व भक्त एकत्रित येतात आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे त्या निमित्त या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम वाढदिवसाच्या निमित्ताने महाराजांनी केलं. कारण वास्तविक लोकांना वाटतं की महाराज वाढदिवस करत निघाले. जन्मामध्ये आल्यानंतर आपला वाढलेला दिवस नाही, खोडलेला दिवस. 26 वर्ष आपल्या 100 वर्षातून म्हणजे वजा झालेले, बाकी शिल्लक राहिलेले. पण सिद्धांत तुम्हाला आता समोर ठेवला की निमित्त मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्याला एकत्रित करून या ठिकाणी होणारं जे मंदिर आहे आणि पुढच्या मंदिराला गती कशी मिळेल, ते मंदिर पूर्ण कसं होईल आणि हे मंदिर झाल्यानंतर महाराजांचा हेतू आहे की या ठिकाणी कुंभमेळा करावा. आता कुंभमेळा म्हटल्यानंतर साधारण गोष्ट नाही. कुंभमेळा नाशिकला होत असतो, पुन्हा प्रयागराजला, अशा महान महान तीर्थाच्या ठिकाणी होतो. पण त्याच तीर्थाच्या लेवल मध्ये बसवण्याचं काम महाराजांनी हाती घेतलेलं आहे. म्हणजे तेवढंच पावित्र्य, जेवढं काशीला पवित्रता आहे, जेवढं अयोध्येला आपण पवित्रता मानतो, जेवढं पंढरपूरला आपण पवित्रता मानतो, जेवढं आपण माहूरला पवित्रता मानतो, तेवढंच अतिशय पवित्र असणारं ठिकाण म्हणजे हे रायगड भूमी. कारण एकमेव जीवाचा अवतार म्हणजे बाळाजी महाराजांचाच अवतार झालेला आहे, जेणेकरून त्यांनी आनंद मालकाची ओळख सोडून दिली, बाकी कोण्याही संतांनी दिलेली नाही. म्हणून हा एकमेव संत समर्थ बाळाजी महाराज त्यांच्या भूमीला होणारा हा महान कार्यक्रम महाराज करायचं त्यांनी ठरवलेले आहे. सांगायचा सिद्धांत म्हणजे गुरु हे काय असतात थोडक्यात सांगतो. गुरु संत पुळीचा राजा, गुरु प्राण विचावा माझा, गुरु विन मार्ग नाही तुझा देव पाहता त्रिलोकी, गुरु सुखाचे सागर, गुरु प्रेमाचे आगर, गुरु दर्याचे डोंगर कदा काढे तत्वगरा. गुरु ही शक्ती एवढी आघात आहे की या गुरु 2 अक्षरापासून अनंत ब्रह्मांडाची उभारणी झाली, अनंत देवी देवताची उभारणी झाली आणि या सगळ्याचा करता जो मालक आहे तो म्हणजे आनंद मालक. कारण 40 पदाच्या वर 3 पद आहेत. त्रिपदा नाम विधी श्रेष्ठ पूर्ण पद तत्रयत्र मणिरत्न विषितम तस्मेन शिवासने साक्षात पूर्ण पुरुष. असं एकच पद आहे की कल्पांतीच्या पदाचा नाश नाही, बाकी सगळ्या देवी देवतांचा नाश आहे. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सगळी, शेवटी अविनाश एक सद्गुरु पद जे जीवाच्या हिताचं पद आहे त्याच पदाची ओळख करून देणारे समर्थ बाळाजी महाराज की बाबा हा जीव आनंद मालकाचा आहे आणि आनंदालाच हा प्राप्त झाला पाहिजे, आनंदामध्येच हा विलीन झाला पाहिजे, असे संतांचं जे असणार ध्येय असते. म्हणून जीवाच्या उद्धारासाठी महाराजांनी या राहेर भूमीमध्ये अवतार घेऊन सर्वत्र त्यांनी या गावाचं नाव पवित्र केलेलं आहे. आजही राहेर गावाचं नाव प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्याचा उच्चार केला जातो, फक्त एकमेव एका संतांमुळे. नाहीतर रायरे काय आहे कुणालाच माहित झालं नसतं. फक्त बाळगी महाराजांमुळे रायरे जगामध्ये राहायचे असणारे कीर्ती म्हणजे डंका वाजलेला असा एकमेव संत महात्मा. आता इथं जमलेले मी काही जास्त वेळ बोलू शकणार नाही, कारण इतकं फार मोठं आहे. या ठिकाणी आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. प्रत्येक भक्त हा कामाचा आहे या ठिकाणी, बरं काय. म्हणून प्रत्येकाकडून
या गाडगे महाराजांची सेवा जर आपल्या जीवनामध्ये घडली तर आपल्या मायच्या आणि बापाच्या 42 वेळेचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य या भक्तीमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित संत आनंदपुरीजी महाराज, आपले देवगिरीजी महाराज, तसेच अवधूतगिरीजी महाराज, आपले आरवळजी महाराज, सगळे साधू संत, या सर्व साधू संतांना साष्टांग नमस्कार करून मी वाढदिवसाच्या निमित्ताने महाराजांना उदंड आयुष्य मिळो, कारण त्यांचं आरोग्य ठीक राहावं, आरोग्य संपदा, आरोग्य चांगलं राहिलं तर पुढचं कार्य होईल. म्हणून महाराजांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून दत्तात्रय प्रभूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करून महाराजांना उदंड आयुष्य मिळो म्हणून हार्दिक त्यांना त्यानंतर सद्गुरु समर्थ बाळगे महाराजांचे अतिशय लाडके शिष्य आपल्याला आपल्या सर्वांना ज्याची ख्याती जगमित्र म्हणून आहे त्या गावातील नव्हे तर त्याच वंशजातले श्री गणेशराव पाटील शिकाचेवाडीकर यांनी 2 शब्द, कारण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळं सर्वांनी अगदी थोडक्यामध्ये आपलं त्या ठिकाणी असणारं प्रवचन सेवा करायची आहे. गणेशराव पाटील शिकाचेवाडीकर. सद्गुरु महाराज की जय. इथं जमलेले माझे संत साधू मंत गुरु नारायणगिरी महाराज, गुरु वाळगी महाराज यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्तानं हे सर्व जमलेली सेवा मंडळी आणि यांच्या निमित्तानं सद्गुरु महाराज की जय. शहादत्ताचा अवतार स्वामी माझा मार्गदर्शक, ज्यांचं जन्मस्थान श्री क्षेत्र आहे आणि या जन्मगावामध्ये ज्यांचा जन्म झाला, गोदावरीच्या काठी वसलेलं हे पवित्र ठिकाण आणि या पवित्र ठिकाणामध्ये त्यांचा जन्म झाला, जिथं आपण आज बसलेलो आहोत. या घरामध्ये ते खेळलेले आहेत आणि हेच घर जिथे हे आपण बसलेलो आहोत, याच ठिकाणी त्यांनी खेळ खेळून क्रीडा करून या ठिकाणी त्यांचा इथं जन्म होऊन या ठिकाणून नाव संभाजी पाटील आणि केरुमाईनं त्यांना रुद्रगिरी महाराज किवळेकर यांना दान केलं होतं. त्या ठिकाणी इथून त्यांना किवळ्याला दिलं आणि किवळ्याला देऊन त्यांनी तिथे दत्तगिरी महाराजांनी त्यांना दीक्षा दिली आणि दीक्षा देऊन त्या ठिकाणी त्यांना धर्माच्या कार्यासाठी वाट लावलं आणि त्यांनी धर्माचं कार्य केलं. आनंद संप्रदाय कुठे होता आणि कुठे नेऊन सोडला ही ख्याती बाळगे महाराजांची आहे. दत्त नाम कोणाला माहित होतं हे सगळ्या जगाला माहित करून गेलं, ही ख्याती त्यांची. आणि त्याच नामाच्या आधारावर आपण आज जगत आहोत. दत्त म्हणजे देणारा आणि तो म्हणजे तारणारा. मायबापू आपल्याला या जीवनात येऊन कोणी जर तारणार असलं तर एकमेव दत्तात्रय प्रभू आहे. आणि जर आपण जर गुरु महाराजांची सेवा जर मनाभावातून केली, तन मन धन देव सद्गुरु चरणी आपण म्हणतो तेच तन मन धन देव सद्गुरु चरणी खऱ्या अर्थाने आपण समर्पित केलं तर आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आणि त्याच तन मन धनाची तुमच्या परीक्षा आलेली आहे आणि त्या परीक्षेत तुम्हाला खरं उतरायची वेळ आता खऱ्या अर्थाने आलेली आहे. आणि या धर्माच्या कार्यासाठी आणि आपला हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणारं सकळ आयुष्य फाटक आहे सावधान आहे. 83,99,999 येण्या फिरून शेवटी हा मानवाचा जन्म लाभला. कशासाठी तर अरे अनेक जन्मामध्ये अनेक योनीमध्ये आपल्याला मायबाप भेटली, संसार भेटला, पण परमार्थ भेटला नाही. परमार्थ हा एकाच योनीमध्ये भेटतो, तो म्हणजे मनुष्य योनीमध्ये. आणि मनुष्य जन्मात येऊन जर परमार्थ नाही केला तर हा देह व्यर्थ आहे. पुन्हा तुम्हाला 83,99,000 येण्या परत फिरावं लागणार आहे. डुकराच्या, मांजराच्या, कुत्र्याच्या अनेक प्रकारच्या जन्माला जाऊन, बैलाच्या जन्माला जाऊन या ठिकाणी ओझं वाहण्याचं काम करावं लागणार आहे. पण देवाने का आपल्याला हा मानवाचा जन्म दिला माहित आहे का? हा जीव अनेक मालकाच्या मांडीवर होता आणि हा जीव तिथून या मायेमध्ये भ्रमण करत या मायेत पडल्यामुळे हा जीव त्या आनंद मालकाच्या मांडीवरून 43 पदावून या ठिकाणी या कर्मभूमीवर आला आणि मायेमध्ये उरपटून गेला. मायेमध्ये भुलता, देवाला विसरता
नरदेह मागुतारे मिळेना भजा देव दत्तारे मिळेना भजा देव दत्तारे हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही म्हणून या ठिकाणी बाळगुरु संत अर्धत महाराजांचं भजन करा गुरु महाराजांवर श्रद्धा ठेवा तन्मन धनाला गुरु महाराजांना शरण द्या ते तुमच्या जीवाचा उद्धार केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि या जन्माला आल्याच्या नंतर मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर गुरु महाराजांनी दोन चाक सांगितले एक म्हणजे संसार आणि दुसरा म्हणजे परमार्थ आणि या जन्माला आल्यानंतर नुसता संसार करून चालणार नाही तर तरुण जाण्यासाठी परमार्थ सुद्धा करावा लागणार आहे जसं संसारामध्ये नवरा बायको गाडीचे दोन चाक असतात त्याचप्रमाणे संसारामध्ये तरुण जाण्यासाठी संसार आणि परमार्थ हे दोन चाक आहेत नुसता संसार केल्याने संसाराचं चाक ओढल्याने जमणार नाही तर परमार्थाचं चाक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ओढावं लागणार आहे तरच या जीवाचं सार्थक होणार आहे प्रत्येकाला महाराज होणे शक्य नाही प्रत्येकाला हे होणं शक्य नाही प्रत्येकाला देवदेव घडणं शक्य नाही प्रत्येकाला नामस्मरण घडणं शक्य नाही प्रत्येकाला गुरु महाराज सेवा घडणं शक्य नाही तोच माणूस गुरु महाराज सेवा करतो तोच माणूस गुरु महाराज सेवा करतो जो अनंत जन्माचं पुण्य करून या ठिकाणी गुरु महाराजांच्या सेवेत आलेला आहे त्याच गुरु भक्ताला या ठिकाणी देवाचं नामस्मरण घडते धर्माचं कार्य घडते आणि अनंत जन्माचं सुखरूप म्हणून या ठिकाणी बाळगुरु महाराजांसारखे आपल्याला गुरु लाभले आणि त्यांच्या या जन्मभूमीमध्ये आपण आलो आणि बाळगुरु महाराजांच्या परंपरेचे पायक असणारे आपले भक्त मंडळी आणि गुरुतल्य असणारे माझे कापसीचे देवगीर महाराज असतील रुद्रगीर किवळेकर रुद्रगीर महाराज असतील आमचे शामगीर महाराज असतील तसेच टाकळगावकर समगीर महाराज हे आपल्या बाळगुरु महाराजांचे गुरु परंपरेचे पायक आहेत आणि गुरु परंपरेचे पायक गुरुतुल्य सर्वांचे आहेत गुरु परंपरा म्हणजे बाळगीर महाराजांपासून बाळगीर महाराजांच्या रुद्रगीर महाराजांच्या पहिलेच्या तेव्हापासून चालत आलेली ही परंपरा आणि या परंपरेचे आपण पायक आहोत आणि सर्व जे जे या बाळगीर महाराजांचे शिष्य आहेत ते आपल्या सर्वांचे गुरु आहेत म्हणून या हे सर्व कापसी गुंपा असो की वेळाचं मठ असो किंवा गाडीपुरा नांदेड असो की वडगुंपा असो हे काही वाईट नाहीत माझे बापू एकच आहे आणि जरी मला जरी मठ संस्थान वडगुंपा गाडीपुरा नांदेड किंवा तीर्थक्षेत्र आहे मठ संस्थान असं जरी म्हणत असेल तर मला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी मोठेपणाची अपेक्षा नाही तुम्हाला आज खरंच ते सांगून जातो मला कोणत्याही प्रकारच्या मोठेपणाची अपेक्षा नाही मला फक्त एकच कार्य करावं वाटते ते म्हणजे धर्माचं कार्य या ठिकाणी करायचं आपण ज्या जन्माला गेलो आपण ज्या वंशाला गेलो त्या वंशाला गेल्यानंतर त्या वंशाचं कार्य करणं हे आपलं कर्तव्य राहते आणि ते कर्तव्य आपलं पार पाडावंच आपल्याला लागतं तरच आपला देह त्या ठिकाणी कुठेतरी कीर्तिरूप उडून जातो आणि ते कीर्तिरूप उडावा गुरु महाराजांच्या चरणी हा देह त्यांच्या चरणावर पडून राहावा म्हणून हे कार्य धर्माचा हाती घेतलेला आहे आणि तुमचा सुद्धा नुसतं गुरुवर्यांचं काम फक्त नुसतं आपला परमार्थ करून आपला जीव गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करावा किंवा आपल्या जीवाचा उद्धार करावा एवढं राहत नाही तर आपल्या बरोबर भक्तांचा सुद्धा उद्धार करावा त्यासाठी गुरुवर्यांचा जन्म असतो मायबाप स्वतःही परमार्थ करावा आणि दुसऱ्याकडून परमार्थ करून घ्यावा याच्यासाठी गुरुवर्यांचा जन्म असतो आणि तो तुमच्याकडूनही घडावा अशी तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे आणि सर्व गुरुवर्यांची सुद्धा अपेक्षा आहे आज आम्ही कापसी असो किंवा मठ संस्था असो वडगुंपा असो टाकळगाव असो सर्व साधू संत मंत या ठिकाणी संकीर्तनचे महाराज असतील चोळाख्याचे महाराज असतील देवचे चैतन्य योगी भारती महाराज असतील आमचे मातामय नायगावकर असतील आमचे बोरगावचे अवधूतगीर महाराज असतील आणि हरगलचे महाराज आमचे गुरुबंधू रुद्रगीर महाराज आणि श्यामगीर महाराज असतील सर्वजण या ठिकाणी आम्ही आज एकत्रित आलेलो आहोत आणि पहिलेही एकत्रितच होतो असा काही भक्तांच्या मनात गैरसमज आहे की हे यांना बोलत नाही ते त्यांना बोलत नाही असं तुम्ही भेदभाव मनातून काढून टाका कारण संतांच्या मनात कधी भेदभाव नसून जिथं भेदभावाला तिथं परमार्थ घडत नसतो माझ्या बाबा आणि ज्याला खरं परमार्थ घडायचा आहे त्याने भेदभाव कधीच करू नका भेदभाव जर केला तर तुम्ही संसारातून सुद्धा करून जाणार नाही परमार्थात सुद्धा उतरणार नाही एवढं ध्यानात ठेवा कारण तन्मन धनाने जर गुरु महाराज चरणी गेले मनातले शरीर बाजूला काढून जर गुरु महाराज चरणी गेले तर तुमच्या जीवाचा उद्धार होतो मला कोणत्याही प्रकारची तुमच्याकडून मोठेपणाची अपेक्षा नाही किंवा कोणत्याही प्रकार नाही फक्त वंशाला आलो तुम्ही संसाराच्या वंशाला आलो तुम्हाला संसारात गेल्यानंतर संसाराचे परिपूर्ण तुम्हाला सांभाळ करावं लागतं जसं लग्न करावं लागतं लेकरं करावं लागतं संसाराच्या घरात दोन्हीचा व्यवस्थित तुम्हाला हात लावावे लागतात तुम्हालाही जसं भीती आहे त्याप्रमाणे की आपला संसार नीट चालला पाहिजे आपल्यालाही लोक काही म्हणले नाही त्याचप्रमाणे मलाही भीती आहे
गुरु महाराजांचं नाव माझ्याच्यानं कुठेही खराब झालं नाही पाहिजे, गुरु महाराजांच्या नावाला कुठेही गालबोट लागला नाही पाहिजे, एवढा जो कार्यक्रम मी हाती घेतलेला आहे, गुरु महाराजांच्या आशीर्वादाने तो कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे आणि झालाच पाहिजे आणि तो होणारच आहे. हे कारण सर्व संत म्हणतो या ठिकाणी या कार्याला सहकार्य करायला तयार आहेत आणि भक्त मंडळीचं सुद्धा या कार्याला सहकार्य आहे आणि तुम्ही सुद्धा तनमन धनानं या ठिकाणी सहकार्य करणार आहात. काही गावाला मी फिरलो, त्या ठिकाणी सर्व भक्त मंडळींचं सहकार्य मिळालं. मी बऱ्याच गावाला फिरलो, 8 ते 10 गावाला त्या ठिकाणी फिरलो. चिकना असो, लावती असो, या ठिकाणी कोळगाव असो, बाबळी कंदरा असो, माष्टी असो, पाटगा असो, असे अनेक गाव या ठिकाणी फिरलो. बाळापूर या ठिकाणी सर्व गावांचं त्या ठिकाणी मला भरपूर सहकार्य मिळालं आणि असं एक कार्यक्रम फक्त एका संप्रदायाचा नाही किंवा एका गुरुवर्याचा नाही, हा संप्रदाय हिंदू धर्माचा आहे आणि आपण सगळेजण हिंदू आहोत आणि हिंदू आहोत म्हणून हिंदू धर्माचा प्रचार करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि हिंदू जनजागृती व्हावी यासाठी बागेश्वर राम धीरेंद्र शास्त्री यांना या ठिकाणी बोलवण्यात येत आहे आणि त्यांनी यावं आणि हिंदू धर्माचं जे कार्य आहे, हिंदू धर्म जनजागृती आज घडत आहे, तरुण मंडळी आज व्यसनाधीन होत आहे, तरुण मंडळींना पुढे चालून त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांनाही परमार्थ करावा, त्यांनाही देवदेव करावा. शिवाजी महाराज काय होते, संभाजी महाराज काय होते, नुसतं संभाजी महाराज शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवल्यानं जमणार नाही, पुढे खाल्यानं जमणार नाही. त्या ठिकाणी त्यांच्यासारखं आश्रय आपल्याला करावं लागणार आहे आणि त्यांच्यासारखंच जे गुरु महाराज तुम्हाला सांगतो त्यांचं तुम्हाला ऐकून राहून त्या ठिकाणी त्यांची सांगितलेल्याप्रमाणे वागावं लागणार आहे, तरी तुमच्या या जीवाचं सार्थक होणार आहे. म्हणून या ठिकाणी गुरुवर्यांचं हे धर्माचं कार्य महाकुंभ मेळावा आणि या ठिकाणी होणार हे मंदिर शहादत्ताचा अवतार स्वामी महाराज बाळागुरु ते तर स्वयं शहादत्ताचे अवतार आहेत. आपल्याला तर खरं पाहिलं तर काहीच करायची गरज नाही. अहो त्यांनी खरी परिस्थिती तुम्हाला सांगून जातो. त्यांच्या काळामध्ये त्यांनी आज जे पार्श्वर आहेत नांदेडचे रत्नाकर पार्श्वर, रमेश पार्श्वर असो, त्यांचे आजोबा त्यांचे पंजोबा त्या ठिकाणी त्या काळात होते. 150 वर्षापूर्वीची 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या ठिकाणी त्या काळात होते. त्यांनी फक्त गुळ त्या ठिकाणी गाड्यावर विकत होते. त्यांना त्या ठिकाणी 10-5 रुपये त्या ठिकाणी त्यांनी त्या काळामध्ये दिले होते. आज त्यांनी त्या ठिकाणी कोणाचं पत्राची कंपनी, कोणाची सिमेंटची कंपनी, कोणा खताची कंपनी, कोणा पायपाची कंपनी त्या ठिकाणी आज कुठे लोक निघून गेले. अहो तुम्ही देणार तरी किती 2 हाताने, देणार तरी किती हात आणि देव देताना तुम्हाला घेणार तरी किती हा माय बाप. देव जर द्यायला गेला तुम्हाला घ्यायला सुद्धा पूर्ण नाही माय बाप, इतकं देव देते. तुम्ही जर फक्त तुम्हाला त्या 2 हाताने तुम्हाला गुरु महाराजांचं सेवा जर करून घेता आली पाहिजे, दान धर्म करता आला पाहिजे. दान धर्म करायसाठीच हा आपल्याला मानवाचा जन्म त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि या जर जन्मात येऊन तुम्ही जर दान धर्म करणार नाही, गुरुवर्यांची सेवा करणार नाही, तर त्या ठिकाणी तुमचा देह जन्माला येऊन काही तुमचं सार्थक होणार नाही. आणि सार्थकाची वेळ अशी पुन्हा येणार नाही. जेवण भजन करा कोणी सांगणार नाही. आज या ठिकाणी गुरु महाराजांचाच हा शब्द आहे सार्थकाची वेळ. कारण का गोदावरीच्या काठी आहे नाविस्थान दत्तात्रय शिवलिंग गणपती पूर्वीपासून तिन्ही देवाचे संगम पाहुणे आनंदले मन गंगेपासून घाट बांधले वरी संत संस्थान. त्या ठिकाणी जसं नांदेडला त्या ठिकाणी संत संस्थान बांधलं, घाट बांधून त्या ठिकाणी गुरु महाराजांनी त्या ठिकाणी त्यांचं समाधीस्थळ असणार नांदेड क्षेत्र गाडीपुरा नांदेड इथं जे समाधीस्थळ आहे त्यांचं हे जन्मभूमी राहेरगाव. आणि याही ठिकाणी त्यांचे जे समाधीस्थळावर दत्तात्रय महाराज, दत्त महाराजांची मूर्ती, बाळगुरु महाराजांची मूर्ती, अनुसूया मातेची मूर्ती, त्या ठिकाणी शिवलिंग गणपती आणि दत्त महाराज अशी या ठिकाणी सुद्धा ती स्थापना या ठिकाणी होणार आहे जी बाळगुरु महाराजांनी त्या काळात केलेली होती. आणि त्यांच्याच परंपरेला त्यांनी जे पाऊल टाकलं त्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालायचं आहे. आणि त्यांचे जे आपल्याला जे बुद्धी देतील त्यांनी ते धर्माचं कार्य आम्ही करू. कारण तुमची आम्हाला साथ आहे. कारण का तर आम्हाला खरं आज कळलं की तुम्ही खरं आम्हाला सहकार्य करता की नाही. कारण का तर हे तुम्ही जे आज एवढे जण जमला फक्त कालच्या एका फोनवर जमलेला आहात. फक्त कालच्या एका फोनवर. तुम्हाला काय 8 दिवस आधी चांगलं नाही की 15 दिवस आधी चांगलं नाही की या इथं कार्यक्रम आहे असं सांगलं का तुम्हाला. फक्त काल तुम्हाला फोन आले असा तुम्हाला कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन पहारा द्यायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. त्या ठिकाणी गुरुमध्ये येणार आहे, त्यांचा वाढदिवस आहे. कालच सांगितलं सगळ्यांना खरं सांगा. कालच आले की नाही फोन तुम्हाला? कालच आले फोन तुम्हाला. आणि तुम्ही त्याच शब्दाला विश्वास ठेवून तुम्ही एवढे जण जमणार.
आणि या शब्दाला तुम्ही विश्वास तुमचा मी मनात धरून त्या ठिकाणी जे धर्माचं कार्य करताय त्या धर्माला तुम्ही सहकार्य करताल आणि तन्मन धनाला करता हे सुद्धा माझ्या मनात विश्वास आहे आणि विश्वास आहे म्हणूनच हे कार्य मी हाती घेतलं आणि हे कार्य सक्सेस होणार आणि हे कार्य नक्कीच व्यवस्थित पार करणार त्या ठिकाणी कारण का तर मी बिमार जरी होतो तरी त्या ठिकाणी गुरुवारांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आपले आमदार राजेजी पवार असो किंवा आपले खासदार विधानसभेचे अशोकरावजी चव्हाण असो किंवा पालकमंत्री अतुलजी साळवे असो यांच्या सुद्धा त्या ठिकाणी भेटी झाल्या आणि त्यांनी हे तीर्थक्षेत्र आहे वडमुक्कामावर तीर्थक्षेत्रात टाकण्यासाठी त्यांना आम्ही पत्र दिलं आणि ते टाकतो म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा या ठिकाणी दिलं आणि 2027 पर्यंत दोन्ही मंदिरे तीर्थक्षेत्रात जाणार आहेत हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मंदिर तीर्थक्षेत्र झाल्यावर गेल्याच्या नंतर इथं काय काय विकास होईल काय काय इथं या ठिकाणी आता रावसाहेब पाटील सांगून गेले की शिवजीवनी या ठिकाणी शिवजी सारखं हे अखंड भारतामध्ये प्रसारित होणार आहे नक्षत्र आणि त्या ठिकाणी परज्ञानाचं भांडार जे आहे आताच परज्ञानाचं जे संस्था काढायची जे रावसाहेब पाटील म्हणून गेले त्या ठिकाणी संस्थाच नाहीत अशा अनेक गोशाळा असो किंवा अनेक संस्था असो या ठिकाणी खोल्या जाणार आणि आनंद संप्रदायाचा प्रचार प्रसार इथूनच होणार कारण बाळगीर महाराज जन्मभूमी आहे बाळगीर महाराज त्यांना सरबोधी देणार आणि ते या भक्तांच्या हातून हे कार्य करून घेणार आहेत आपण कोणीच करून घेणार नाही आपल्याला जर आशीर्वाद आज खऱ्या अर्थाने पाठीचा तर गुरुवर्यांचा आहे आणि गुरुवर्यांनी जर आशीर्वाद दिला तर तुम्ही या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला सहकार्य करू शकता आज मी भक्तांना म्हणलो होतो बरेच जे मी सांगितलं होतं 8 ते 10 गाव मी त्या ठिकाणी फिरलो होतो त्या ठिकाणी प्रत्येक भक्ताला सांगितलं की मला सोयाबीन आले की सोयाबीनला 1 क्विंटल सोयाबीन हरभरा आला की हरभऱ्याला 1 क्विंटल हरभरा या ठिकाणी असं 3 वर्ष आपल्याला काढून ठेवायचं आहे हा शब्द टाकल्याबरोबर त्या काही गावांनी मला फोनमध्ये टाकल्याबरोबर कारण त्यांच्या मनात विश्वास होता की गुरु महाराज कार्य हाती घेतलेलं नक्कीच यशस्वी करणार आहेत आणि हे गुरु महाराजांवरचा विश्वास माझ्या भक्तांचा आहे आणि भक्तांचा विश्वास आणि भक्तांची जी श्रद्धा आहे ते गुरु महाराज नक्कीच पूर्ण करणार आहेत आणि नक्कीच पूर्ण करतील कारण का तर गुरु महाराजांचं हे धर्माचं कार्य आपण हाती घेतलेलं आहे त्यांचं कार्य तेच नक्कीच आपल्या हातून करून घेणार आहे म्हणून या ठिकाणी असं हे भव्य मंदिर या ठिकाणी उभारणी होणार आहे म्हणून तुम्ही मी जे भक्तांना सांगितलं ज्यांची परिस्थिती ज्यांना जमीन आहे त्यांनी 1 क्विंटल सोयाबीनच्या सीझनला आणि 1 क्विंटल हरभरा आल्याच्या सीझनला असं 3 वर्ष त्या ठिकाणी काढायचं आणि ज्यांची परिस्थिती त्याच्यावर नाजुकीची आहे त्यांनी 1 क्विंटल साखर दरवर्षी असे 3 वर्ष त्या ठिकाणी द्यायचे आहे 1 क्विंटल साखरेचा दाम त्या ठिकाणी काढून ठेवायचा आहे 3 वर्ष त्याच्याहून जरी रोज मजुरीचा माणूस असेल तर त्या ठिकाणी त्यांनी 1 पिपा तेलाचा त्या ठिकाणी काढून ठेवायचा आहे दरवर्षाला हे रोज मजुरीच्या भक्ताला सुद्धा दरवर्षाला 1 तेलाचा पिपा नक्की घडते की नाही त्या ठिकाणी आपण नक्कीच असं जर सहकार्य केलं तर हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी होणार आणि ते आपल्याला करावंच लागणार आहे आपण जास्त भर आपल्या भक्ताला जेवढा भर घालू शकतो तेवढा अन्य भक्ताला भर घालू शकत नाही म्हणून या ठिकाणी आपली भक्त मंडळी किवड्याच्या मठ संस्थांची असो वडगुंपाच्या मठ संस्थांची असो टाकळगावच्या मठ संस्थांची असो की कापशी गुंफाच्या मठ संस्थांची असो आपल्या आनंद संप्रदायाच्या प्रत्येक मठ संस्थांच्या भक्त मंडळींना या कार्यक्रमाला बांधून राहावंच लागणार आहे तरच हा कार्यक्रम आपल्या आनंद संप्रदायाचा यशस्वी होणार आहे मोदींचं जे आश्वासन होतं 80% ते खरं होणार आहे आणि ते खरं जर या ठिकाणी पंतप्रधान भारताचे जर या ठिकाणी आले आणि त्याच ठिकाणी जर योगींची सुद्धा जे आज मनात इच्छा धरून जे आम्ही प्रयत्न करत आहोत ते जर गुरु महाराजांच्या आशीर्वादाने जर यशस्वी झाले तर मोदी आणि योगी हे दोघं सुद्धा या ठिकाणी येतील आणि हे दोघं जर आले तर अखंड भारतामध्ये आपला प्रचार आणि आपलं हे रायगड क्षेत्र अखंड भारतात राहणार नाही म्हणून हे एवढा आकार गुरु महाराजांच्या या नावामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हे धर्माचं कार्य हाती घेतलेलं आहे तुम्ही सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला सहकार्य करा एवढंच तुम्हाला सांगतो आणि गुरु महाराजांचा आशीर्वादाने तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो आणि तुम्ही जे कार्य करणार आहात तुमचे जे सोयाबीन असो हरभरा असो जे तुम्ही देणार आहात ते तनमन धनानं तुम्ही फक्त मनात भाव ठेवा त्या ठिकाणी तुमचा भावाला देव नक्कीच पावणार आहे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही 1 क्विंटल सोयाबीन देणार त्या ठिकाणी तुम्हाला 2 क्विंटल सोयाबीन होणार नाही बाबा तुम्ही आज जर तुम्हाला 9 क्विंटल सोयाबीन होत असेल तर त्याच्यानंतर 10-11 क्विंटल सोयाबीन झाल्याशिवाय जाणार नाही 9 क्विंटल हरभरा होत असेल तर 10-11 क्विंटल हरभरा झाल्याशिवाय फक्त आपली भावना दान धर्म करायची पाहिजे आज मोठमोठाले घर आहेत माय बाबा पण काही कामाचे नाहीत पण जे भोळे बायकांनी जे घर फिरलं
जे जे गरिबीचे घर फिरलो त्या ठिकाणी गरिबीच्या घरातून जी आम्हाला हाक ऐकू आली, गुरु महाराज तुमच्या हाकेला आम्ही नाही म्हणणार नाही आणि तुम्ही दिलेला शब्द आम्ही खाली पाडणार नाही, ती मोठ्या घरातून आली नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना, सर्व भक्तांना विनंती आहे, सर्वांनी या कार्याला सहकार्य करा. तुम्हीच आमचे मायबाप आहात आणि या ठिकाणी हे जर कार्य तुम्हीच जर आम्हाला लेकरू म्हणून तुम्ही आज तुमच्या लेकरासाठी तुम्ही काय काय करता, काय काय करत नाही मायबाप. तुमचं लेकरू शिक्षणात मोठं व्हावं, तुमचं लेकरू चांगल्या कामाला लागावं, तुमचं लेकरू धर्माचं कार्य करावं, देवदेव करावं असं तुम्हाला सर्वांना वाटते. त्याचप्रमाणे तुमच्या लेकराप्रमाणे आम्हालाही त्या ठिकाणी या ठिकाणी समजा. कारण का आपण अनेक प्रकारचे त्या ठिकाणी बघा मायबाप, लग्न असो 50,000चा डीजे लावतो, काही कार्यक्रम असो वाढदिवसाचा घरी त्याला 20-25 हजार खर्च करतो, पण धर्माचं कार्य आलं की आपण मागे येतो. धर्माच्या कार्याला कधीच मागे येऊ नये. कारण का यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः, या ठिकाणी जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येते तेव्हा तेव्हा देव अवतारित होत असतो. या ठिकाणी हा कलियुग आहे, कलियुगामध्ये अधर्म झाला, लोक झाले नाशवंत. या ठिकाणी मायबाप ज्या ज्या वेळेस कलियुगामध्ये आणि असा नाशिकपर्यंत हा धर्म जात असतो त्या ठिकाणी देव संत रूपाने आपल्याला सर्वांना या धर्माच्या कार्याला लावण्यासाठी संत रूपाने देव आपल्याला त्याच्या अंशाने या ठिकाणी संत लोकांना पाठवत असतो मायबाप. म्हणून या ठिकाणी सर्वांनी या कार्याला सहकार्य करा आणि सर्वांनी जेवढे तुम्हाला संत लोक सांगते त्याचप्रमाणे जर तुम्ही वागलात तर तुम्हाला खरंच काही कमी पडणार नाही. आपण दोन हाताने देतो आपल्याला वाटते आपण द्यायला, पण देव द्यायला आपल्याला कधीच कळत नाही मायबाप. देव अनेक रूपाने आपल्याला देतो, कारण का हजारो हाताने देव देत असतो, पण आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो सोयाबीन किती झालं काहीच झालं नाही, हरभरा किती झालं काहीच झालं नाही, असं जर म्हणत राहिले तुम्हाला काहीच होणार नाही. आणि जर झाला म्हणल्या तर अनेक पद्धतीने तुम्हाला होणार आहे त्या ठिकाणी. म्हणून गुरु महाराजांचे आशीर्वादाने जे कार्य आपण हाती घेतलं ते यशस्वी व्हावं. या ठिकाणी तुम्ही सर्वांनी तन्मन धन गुरु महाराजांच्या चरणाला अर्पण करून त्या ठिकाणी सेवेला तत्पर राहा. आणि जे तुम्हाला सेवा दिली, जे तुम्हाला सांगलं ते प्रचार फक्त तुम्ही इथंच ऐकून बाहेर जाऊन विसरून जाऊ नका ना. तुमच्या गावामध्ये एक जण 10 जणांना सांगा, गावभर ही चर्चा झाली पाहिजे की गुरु महाराज आपल्या गावात येणार आहे, आपल्या प्रत्येकाला 1 क्विंटल सोयाबीन 1 क्विंटल हरभरा द्यावा लागणार आहे. कारण आपल्या गुरु महाराजांचं काम आहे. आपल्या गुरु महाराजांचा शब्द हा खाली गेला नाही पाहिजे आणि आपल्या गुरु महाराजांचं नाव खाली गेलं नाही पाहिजे, खराब झालं नाही पाहिजे. प्रत्येकाने मनात भावना ठेवून त्या ठिकाणी संध्याकाळी 16 महापूजा आहे. जेवढे माणसं आता येईल तेवढे संध्याकाळी पूजेला राहा. कारण आपण जवळजवळ दिंडीपासून एका जागी नाही, दिंडी झाली तेव्हापासून आपण एका जागी नाही आणि आपण आज एका जागी आलोच कोणत्यातरी रूपात त्या ठिकाणी. अशीच आपली रात्र आनंदाने देवाच्या भजनात नामस्मरणात या ठिकाणी निघून जाईल. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी रात्रभर राहून देवाचं भजन करा, नामस्मरण करा. अन्नदान चालूच आहे, अन्नदानाचा लाभ घ्या, महाप्रसादाचा लाभ घ्या. देव तुम्हाला सद्बुद्धी देतो आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन या ठिकाणी गुरु महाराज चरणी 2 शब्द समर्पित करतो. जय आनंद, जय जय आनंद. मी काही बोलणार नाही, कारण महाराज बोलल्याच्या नंतर बोलणं काही उचित नाही. म्हणजे रुद्रगिरी महाराजांना महापूजेला मंठ्याला जायचं. मंठा म्हणजे 250 किलोमीटर आणि आनंदपुरी महाराजांच्या कार्यक्रमाला जायचं आहे. या ठिकाणी आताच या कार्यक्रमाचं स्वरूप ऐकून हनुमंत पाटील टर्के केवळेकर यांच्यातर्फे या कार्यक्रमासाठी 100 पोटे सिमेंट त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. भक्त हो, तुम्हाला माहित आहे या ठिकाणी तुम्ही देता. आपण लेकराला मागलं ती 1 रुपया द्यायला त्याला चापट मारता, काय किरकिर लावायला असतो. महाराजाला कोणी 50,000 देतो म्हणाले, कोणी 1 लाख देतो म्हणाले, कोणी 2 लाख देतो म्हणाले. एका भक्ताने तर 550 क्विंटल तांदूळ देतो म्हणून बोली गेली. कारण का तर त्याला माहित असते महाराज एक बार बोलल्यावर कार्यक्रम करतात, म्हणून लोक देतात. सर्वांना विनंती आहे, हा कार्यक्रम एकट्याचा नाही, आपल्या सर्वांचा. ज्याला जमल तसं आपण सरळ हाताने या ठिकाणी कार्यक्रमासाठी मदत करायची आहे. आणि असा काही द्वेषभाव कोणाला वाटू नका.
महाराज कोणाला कधी फोन करतील नाही करतील, त्याला ते फोनवर बोलणं फिरणं आवडलं, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. आपण या ठिकाणी जमतात, आमचे आनंदपुरी महाराज असतील, मठ संस्थान सोळाखार, रुद्रगिरी महाराज मठ संस्थान किवळा, चैतन्य भारती महाराज मठ संस्थान देऊळ, देवगिरी महाराज मठ संस्थान कापसी गुंपा, निर्गुणपुरी महाराज मठ संस्थान शंकरदेव, सरोजगिरी मातामाय मठ संस्थान नायगाव, अवधूतगिरी महाराज मठ संस्थान बोरगाव. आपण सर्वांनी येऊन या ठिकाणी महाराजाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपला वेळातला वेळ दिल्याबद्दल तुमचे या ठिकाणी मी या आयोजक कमिटीच्या वतीनं सर्वांचे मी आभार मानतो. याच ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्व भाविक भक्तांना सूचना आहे की आपण सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि वाढदिवसाचा कार्यक्रम हा लगेच या ठिकाणी चालू होईल. रुद्रगिरी महाराज पहिल्यांदा आनंदपुरी महाराजांचा सत्कार करतील, त्याला लवकर जायचं आहे. बाकी मंडळी बसून घ्या, गडबड करू नका, जागेवर सर्वजण बसून घ्या, व्यवस्थित कार्यक्रम होईल. यानंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात होईल. पहिल्या प्रथम महिला मंडळाच्या पंक्ती याच ठिकाणी बसतील. बाहेर पाऊस पडल्यामुळे आपल्याला बाहेर कुठेही जागा नाही. याच ठिकाणी महिला मंडळाची पंगत होईल. सर्व पुरुष भक्त मंडळीला विनंती आहे, आपण बाहेर थांबायचे आहे. बाकीच्या सगळे घरी बसा, सर्वच घरी बसा. हो द्या. या ठिकाणी गुरु महाराजांचं पूजन होईल, आरती होईल. आरतीनंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. याच ठिकाणी महिला मंडळाच्या पंक्ती बसतील आणि सर्वांना एक महत्वाची सूचना आहे, या ठिकाणी महापूजेला सुरुवात होणार आहे. आलेल्या सर्वांना विनंती आहे, महापूजेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. सर्वांना दर्शन होईल. या ठिकाणी श्री संत बाळगीर महाराज सेवा मंडळातील सेवकांना विनंती आहे, आपण उभं टाकून सर्वांना दर्शन होईल त्याची व्यवस्था करायची आहे. पहिल्या प्रथम सर्व महिला मंडळ दर्शन घेऊनच पंक्तीला बसतील, त्यामुळे पुरुष मंडळींनी बाजूला थांबायचं आहे. आपण आरती झाल्यानंतर सर्व पुरुष मंडळींना विनंती आहे, आपण सर्वांनी बाहेर थांबायचं आहे. महिला मंडळीचं दर्शन होऊन पंक्तीला बसतील आणि जेवण केल्यानंतर याच ठिकाणी थांबून महापूजेचा लाभ घ्यायचा आहे. बाबूडे बा बाबूडे खाली बसा की हो आम्ही घालता हा करतो.